बातमी आहे कोकणातून मराठा समाजासंदर्भात। मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी गेल्या अनेक काळापासून केली जाते। मनोज जरांगे यांनी देखील ही मागणी केली आहे। मात्र मराठा म्हणूनच आरक्षण द्या अशा प्रकारची मागणी कोकणातल्या मराठ्यांनी केलेली आहे। कोकणातल्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नकोय असं आता दिसून येते। चिपळूणमध्ये याच संदर्भात बुधवारी कोकणातील मराठ्यांचा मेळावा होणार आहे। कोकणातल्या मराठ्यांचा जरांगेंच्या धोरणाला विरोध असल्याचं पाहायला मिळते। ओबीसीतून आरक्षण द्या अशा प्रकारची मागणी मनोज जरांगे यांनी केली होती। मात्र कोकणातील मराठ्यांची मागणी काहीशी वेगळीच असल्याचं दिसतंय। आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत दूरध्वनीवरून जोडले गेले आहेत। आपण त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेऊया। राजेश, काय सांगाल? कोकणातल्या मराठ्यांची मागणी वेगळी आहे, जरांगेंची मागणी वेगळी आहे। कोकणातील मराठे म्हणतात आम्हाला ओबीसीतून नकोय तर मराठा समाजातूनच आरक्षण मिळायला पाहिजे। काय सांगाल? आणि त्या संदर्भात आता मेळावा देखील होणार आहे। हा मिलन बरोबर आहे। उद्या संपूर्ण कोकणातील म्हणजे रायगड, रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग संपूर्ण तिन्ही जिल्ह्याचे मराठे संपूर्ण चिपळूणमध्ये एकवटणार आहेत आणि त्यांचा मेळावा होणार आहे। आणि राजेंद्र गुरुंजे हे तिथे येणार आहेत त्यांना संबोधित करण्यासाठी आणि एकच वक्ता असणार आहे। आणि मराठ्यांचे इथल्या कोकणातले जे मराठे आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला ओबीसीतनं अजिबात आरक्षण नको आहे। आम्हाला ओबीसी म्हणजे कोणती मराठा म्हणून आमच्या सर्टिफिकेटवर नको आहे। आम्हाला 96 कोळीचे आम्ही मराठे आहोत आणि आमचं 96 कोळी मराठी म्हणून आमच्या सर्टिफिकेटवर आमची नोंद असायला हवी असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे संपूर्ण तिन्ही जिल्ह्यातले लोक चिपळूणला एकवटणार आहेत उद्या आणि कमीत कमी म्हणजे 5,000 लोक जमतील अशी त्यांची अपेक्षा आहे आयोजकांची। मात्र जे मराठा सेवा संघ आहे किंवा मग मराठा क्रांती मोर्चा आहे किंवा मग मुक मोर्चा जे सर्व त्यामुळे या मेळाव्यात आता नेमकं काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। राजेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।